जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमति भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सगळ्यांचं स्वागत आहे। कोणाला आठवते आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? ओके, हरे कृष्ण. ओके, तर या श्लोकात आपण 8:25 मध्ये आपण श्रीकृष्णाने अर्जुनाला एका अशा मार्गाबद्दल सांगितलं आहे ज्यावरून गेल्यावर मानवाला पुन्हा मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागत नाही. याला धूम मार्ग किंवा अंधकारमय मार्ग असं म्हटलंय. धूमो नाही, ह्या मार्गावरती परत यावं लागतं. आधीचा जो मार्ग सॉरी, होता त्याच्यात याला मध्ये परत पुन्हा यावं या लागेल. मार्गात जन्म घ्यावा लागतो. सॉरी, थँक्यू फॉर करेक्टिंग सर. ओके, तर याला धूम मार्ग किंवा अंधकार मार्ग म्हटलं जातं आणि या मार्गावरती मानवाला पुन्हा मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागतो. तर श्रीकृष्ण म्हणतात की ज्या योगी किंवा सकाम कर्मी करणाऱ्या मनुष्याला धूर, जसं धुके किंवा रात्र, कृष्ण पक्ष
चंद्र कमी होण्याचा काळ किंवा सूर्य दक्षिणायनाचा काळ, अशा वेळी जेव्हा देह सोडतो तो एका विशिष्ट मार्गाने प्रवास करतो. आणि हे घटक केवळ बाह्य वेळ दर्शवत नाही, तर ते माणसाच्या अस्पष्ट आध्यात्मिक जाणीवेची प्रतीक आहे, हे आपण शिकलेलो. आणि असा मनुष्य आपल्या आयुष्यात केलेल्या कर्मांमुळे आणि धार्मिक विधींमुळे स्वर्गासारख्या उच्च लोकात, विशेषतः चंद्रलोकात पोहोचतो. आणि तिथे त्याला देवदूतांसारखे वगैरे त्याला सुख मिळतं आणि तो हजारो वर्ष तिथे त्याचा उपभोग घेतो. पण येथे श्रीकृष्ण म्हणजे एक चेतावणी पण देतात. ते म्हणतात की जरी हा योगी चंद्रलोकात पोहोचला तरी तो तिथे कायमचा राहू शकत नाही. त्यांनी निवर्तन ते म्हटलं, म्हणजेच त्याला परत यावं लागतं. तर एकदा का त्याने कमावलेलं पुण्य संपलं की पुन्हा त्याला या पृथ्वीवरती मानवी शरीरात जन्म घ्यावा लागतो. हे अगदी आपण एक उदाहरण घेतलेलं एका उपग्रहासारखं, की ज्याचा वेग जसा कमी झाला, म्हणजे त्याला उडाल्यावर त्याचा वेग जर समजा तो कमी झाला तर तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने परत खाली ओढला जातो. तसंच हे आहे. तर हा मार्ग त्या लोकांसाठी आहे जे देवाची भक्ती करतात, पण मनात काहीतरी भौतिक इच्छा ठेवतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी स्वर्ग मिळवणं, संपत्ती मिळवणं, सुख मिळवणं असं काहीतरी एखादं इच्छा असते, ज्याचं लक्ष मोक्ष नसून तो एक एक भोगाच्या अर्थाने बघितला जातो. तर भक्तासाठी म्हणजे केवळ योगाभ्यास किंवा कर्मकांड करून परमपद मिळत नाही. तोपर्यंत मनामध्ये श्रीकृष्णाची अनन्य भक्ती निर्माण होत नाही, तोपर्यंत या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती होण्याची शक्यताच नाही. तर श्रीकृष्णाने म्हणजे म्हणजे हा श्लोक आपल्याला असं सांगतो की कष्टाने मिळवलेले स्वर्गसुख तात्पुरते आहे, म्हणून छोट्या सुखांच्या मागे न लागता मानवाने शाश्वत मुक्ती आणि भगवत भक्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून त्याला पुन्हा या दुःखी जन्मात किंवा या जगात जन्म घ्यावा लागणार नाही. हरे कृष्ण. थँक्यू. छान छान. हा, सीमा माताजी, सुहास प्रभू, तुम्हाला काय ऍड करायचंय? हरे कृष्णा प्रभूजी, आपण जसं बघितलं होतं इवन 24व्या श्लोकामध्ये, विच इज ऍप्लिकेबल टू 25 श्लोक करता, पण की हे जरी टेक्निकली सांगितलेलं असलं कृष्ण भगवानांनी, तरी तुमची चेतना त्या क्षणाला काय आहे ते मॅटर करतं. दॅट इज ऑल्सो आय मीन इम्पॉर्टंट फॅक्टर बेसिकली. हे एक मला ऍड करायचं होतं प्रभूजी. बरोबर बरोबर. व हे दोन्ही श्लोक जे त्यांनी सांगितलेत आतापर्यंत, हे कोणाला ऍप्लिकेबल आहेत? ज्ञानयोगी लोकांकरता. कारण एक मनात प्रश्न आलेला होता, राईट, की मृत्यूचं प्लॅन करायचा, मग आपण तर करंट स्टेट मध्ये वगैरे राहतो, तर तेव्हा तुम्ही क्लिअरली सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीकरता इंटेंडेड ऑडियन्स असते, तर ती ऑडियन्स इथे या श्लोकाकरता बेसिकली ज्ञानयोगी लोक आहेत. अच्छा. मग समजा एखादी व्यक्ती ज्यांनी खूप पाप वगैरे केलंय, पण तो उत्तरायणात गेला, तर त्याला हे सगळं प्राप्त होईल का नाही होणार? त्याची चेतना पण त्या क्षणाला काय आहे, आणि त्याच्या वेळेस तुम्ही हा पण श्लोक सांगितला प्रभूजी की सत्व, रज आणि तमगुण हे पण इम्पॉर्टंट आहे. सत्वगुण जर तुमचा जाते क्षणी असेल तर ऊर्ध्वगामी जातात, रज गुण असेल तर तुम्ही या मृत्यू लोकावर राहतात, आणि तमगुण असेल तर तुम्ही मृत्यू लोकाच्या खालचे जे लोक आहेत त्याच्याकरता जातात. सो चेतना, अगेन टू आन्सर युअर क्वेश्चन, चेतना त्या व्यक्तीची त्या क्षणाला जशी असेल आणि त्याचा जो गुण असेल त्याच्याप्रमाणे त्याला स्थान मिळेल. पापी व्यक्तीची चेतना कशी असेल? पापी व्यक्तीची चेतना म्हणजे निकृष्ट दर्जाचीच असेल, मग त्याला हे सगळं नाही. तर म्हणजे काय होतं की इकडे जे भगवानांनी सांगितलेलं आहे ना, की ह्या वेळी ही व्यक्ती निवर्तते, म्हणजे परत येते किंवा नाही येत परत, तर ते हे जे ॲप्लिकेबिलिटी जी आहे ना, ही नॉर्मल ऑर्डिनरी व्यक्तींकरता नाही आहे किंवा पापी लोकांकरता नाही आहे, पण जे ज्ञानयुगाचा मार्ग ज्यांनी अवलंबलेला आहे त्यांच्याकरता 24वा श्लोक ॲप्लिकेबल आहे. आणि जे कर्मकांड करतायत, म्हणजे विधीमध्ये जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे ते कार्य करतायत, पण अपेक्षा ठेवून कार्य करतायत.
त्यांच्याकरता 25वा श्लोक आहे. म्हणजे काय तर जे कमीत कमी पाप करत नाही आहेत आणि भगवानांवरती श्रद्धा आहे अशा व्यक्तींकरता हे श्लोक ॲप्लिकेबल आहेत. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहे? नाही? ठीक आहे. तर आपण 26वा श्लोक बघूया आज. शुक्ल कृष्णे गती हे ते शुक्ल कृष्णे गती येते जगतः शाश्वते मते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिम् एकया यात्यनावृत्तिम् अन्यया वर्तते पुनः अन्यया वर्तते पुनः शुक्ल कृष्णे गती हे ते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिम् अन्यया वर्तते पुनः. अनुवाद. हरे कृष्णा भाऊ. हरे कृष्ण. वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधारकमय असे या जगातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही. परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा मी परत येतो. तेव्हा तो परत येतो. हरे कृष्ण. थँक्यू. तर आता काय झालंय, आता हा जो श्लोक आहे हा 23, 24 आणि 25, मुख्यतः 24 आणि 25 मध्ये कृष्णाने जे सांगितलंय त्याचं एक समरायझेशन आहे इकडे. ठीक आहे. तर दोन मार्ग सांगितलेत, शुक्ल आणि कृष्ण. शुक्ल पक्षात जाणारा मार्ग किंवा शुक्ल म्हणजे प्रकाश आणि कृष्ण म्हणजे अंधकार. ओके. तर ह्या दोन जे मार्ग आहेत त्याच्यामध्ये हे दोनच मार्ग आहेत, म्हणजे तिसरा काय नाही. इधर प्रकाश असेल किंवा अंधकार असेल. तर ह्या दोघांपैकी कोणत्याही मार्गाने जी व्यक्ती जाते तर त्यांचं पुढे काय होतं हे कृष्णाने एक समरी म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर शुक्ल गती म्हणजे प्रकाशाचा मार्ग मुक्तीकडे नेतो आणि कृष्ण गती म्हणजे अंधाराचा मार्ग तो पुनर्जन्माकडे नेतो. ठीक आहे. तर आता हे दोन मार्ग जे आहेत हे मार्ग म्हणजे असं नाही आहे की कोणी पण या मार्गावरती चालू शकेल. तर ज्या व्यक्तीची जशी चेतना आहे त्याच्याप्रमाणे त्याला डेस्टिनेशन, त्याप्रमाणे गती मिळणार आहे त्याला. तर शुक्ल गती काय सांगते आपल्याला की ही एक म्हणजे कमीत कमी अगदी भगवानांच्या लेवलची भक्ती नसेल तरी परमात्मा किंवा ब्रह्मज्योतीच्या लेवलची तरी कमीत कमी ही भक्ती असते आणि एका प्रकारची शरणागती असते. जरी ती डायरेक्ट भगवानांकडे कृष्णाकडे शरणागती नसली तरी सुद्धा ती कमीत कमी ब्रह्मज्योतीपर्यंत तरी शरणागती आहे. आणि चेतना जी असते ही कर्मकांडी व्यक्तीपेक्षा जास्त शुद्ध असते ही, आणि ह्याच्यामध्ये भौतिक आसक्ती नसते. जी कर्मकांडी व्यक्ती असते त्याच्यामध्ये भौतिक खूप आसक्ती असते, त्याला एन्जॉयमेंट खूप करायचं असतं पण त्याला ती एन्जॉयमेंट चुकीच्या पद्धतीने करायची नसते. त्याला पाप मार्ग निवडायचा नसतो म्हणून तो शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे करतो. पण शास्त्रामध्ये जे लिहिलं आहे भक्ती करा त्याच्याकडे त्याचा तेवढा इंटरेस्ट नसतो. त्याचा इंटरेस्ट कर्मकांडी व्यक्तीचा जास्ती असतो की शास्त्रामध्ये काय लिहिलं आहे ज्याच्याने मी माझा भौतिक फायदा करू शकतो, शारीरिक फायदा करू शकतो, मानसिक फायदा करू शकतो. त्याप्रमाणे तो शास्त्रामध्ये शिकवलेल्या गोष्टी निवडतो आणि उचलतो आणि तो त्याप्रमाणे ते करतो आणि त्याला फळ पण मिळतं आणि त्यातनं एन्जॉयमेंट त्यात मिळते. पण ही जी हा जो मार्ग आहे शुक्ल गतीचा मार्ग जो आहे त्यातनं गेलेली व्यक्ती म्हणजे त्या मार्गावरती गेलेली व्यक्ती अनावृत्ती, ती परत येत नाही. त्याला पुनर्जन्मापासून मुक्ती मिळते आणि त्या व्यक्तीची चेतना जास्ती चांगली असते, जास्ती शुद्ध असते, कारण तो भगवंतांचं स्मरण एकसारखं करत असतो. तो त्या स्टेजला पोचण्याकरता त्यांनी आयुष्यभर खूप चांगली साधना केलेली असते, ज्ञान मिळवलेलं असतं आणि बऱ्यापैकी प्रेमयुक्त भक्ती असते त्याची ती. पण जी प्रकाश कृष्ण मार्ग आहे म्हणजे अंधकाराचा मार्ग आहे तो मार्ग त्याच्यामध्ये आसक्ती असते,
त्याच्यामध्ये चेतना थोडी निकृष्ट दर्जाची असते, पण पापी व्यक्ती जे असतात त्यांच्यापेक्षा ती जरा चांगली असते. आणि हे जे कर्मकांडी लोक असतात त्यांच्यामध्ये शरणागतीचा अभाव असतो. ठीक आहे. त्यामुळे ही लोक, कारण शुद्धता त्या लेवलची आलेली नाही आहे, त्यामुळे त्यांचा परत पुनर्जन्म होतो त्यांचा. ती लोक पुण्यावरती विश्वास ठेवतात, कर्मकांडावरती विश्वास ठेवतात, त्यामुळे त्यांना भौतिकदृष्ट्या त्यांना बद्ध राहावं लागतं. आणि हे आपल्याला एक चांगली शिकवण मिळते की जेवढं आपण भौतिक आसक्ती असेल तेवढं आपलं इथे परत येण्याची चान्सेस जास्ती असतात. आणि मी तुम्हालाच विचारतो, तुमच्या दृष्टीने भौतिक आसक्तीचे काय काय एक्झाम्पल्स आहेत? तुम्हाला काय वाटतं, कोणकोणत्या गोष्टींना आपण भौतिक आसक्ती म्हणू शकतो? जे इंद्रियांना खुश करणाऱ्या गोष्टी आहेत बेसिकली. बरं, लाईक फॉर एक्झाम्पल? चांगले कपडे घालणं किंवा पैसा, बंगला, गाडी, घर, फॅमिली, बरं, अशा सगळ्या गोष्टी, जॉब वगैरे असं सगळं. जॉब वगैरे ना, आपलं स्टेटस सोसायटीचं, आपली पॉवर, आपला इगो वगैरे, राईट? फॅमिली पण Right. येते तुम्ही म्हणालात ना याच्यामध्ये. मग फॅमिलीमध्ये म्हणजे काय काय येतं? सगळे सगळेच. हां, बायकोवरती, नवऱ्यावरती, मुलावरती, आई वडिलांवरती वेगळ्या भौतिक जेव्हा आसक्ती असते त्यावेळी ते पण ह्याच कॅटेगरीमध्ये येतं ते. आणि असं Right. नाही की त्यांच्यावरती प्रेम असू नये, आसक्ती आणि प्रेम डिफरंट आहे. आपल्याला म्हणजे इतकी आसक्ती निर्माण होते व्यक्तीला की त्यांच्याशिवाय त्याला जगता येत नाही, त्याला बाकीच्या गोष्टी तेवढ्या इम्पॉर्टंट वाटत नाही. पण जेव्हा आपण ह्या सगळ्या पूर्ण फॅमिलीला कृष्णाचा सेवक म्हणून बघायला चालू करतो त्यावेळी मग आपली दृष्टी शुद्ध होत राहते. मग त्यामुळे हे जेव्हा कर्मकांडी अशा प्रकारे आयुष्य जगतात ना, त्यावेळी कृष्ण त्यांना ना हळूहळू त्यांची लेवल वाढवत जातो शुद्धतेची, त्या हळूहळू त्यांची चेतना तो शुद्ध करत जातो. आणि ह्याचं गंमत काय असते की व्यक्तीला भौतिक आसक्ती आहे, त्याला पूर्णता पण करायची आहे, पण त्याला हे माहिती आहे की पाप करणं चुकीचं आहे. म्हणून तो काय बोलतो कृष्णाला की बाबा मला इच्छा आहेत, पण तू सांगितले ते करणार आणि मी माझी इच्छा पूर्ण करणार. त्यामुळे तो कमीत कमी पाप मार्गावरती चालत नाही, ह्याचं कृष्णा अप्रिशिएट करतो आणि त्याप्रमाणे तो त्याची हळूहळू चेतना शुद्धी करत राहतो. भागवतममध्ये एक श्लोक आहे, त्यात शुकदेव गोस्वामी म्हणतात, अकामः सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. म्हणजे ज्या व्यक्तीला कोणतीही आसक्ती नाही आहे भौतिक गोष्टींची, किंवा एखाद्या व्यक्तीला सगळ्या भौतिक आसक्ती आहेत, किंवा एखाद्या व्यक्तीला मुक्तीची आसक्ती आहे, तर अशा तिन्ही प्रकारच्या व्यक्तींनी यजेत पुरुषम परम, परम पुरुष श्रीकृष्णाची तीव्रेण भक्ती योग्यानं, म्हणजे नॉर्मल नाही, तीव्र भक्ती केली पाहिजे. म्हणजे काय तर जेव्हा एक भौतिक आसक्ती असलेली व्यक्ती जेव्हा कृष्णाची पूजा करतो, त्या पूजेमध्ये, त्या भक्तीमध्ये, की भक्ती 100% म्हणता येत नाही, पण ती जी पूजा आहे त्या पूजेमध्ये आणि देवतांची पूजा करण्यामध्ये काय डिफरन्स आहे, की प्रायमरी डिफरन्स म्हणजे देवता काय करतात, तुम्ही जे मागितलंय तुमच्या कर्मानुसार तुम्हाला जे फळ आहे ते त्याप्रमाणे देतात, बाकी ट्रान्झॅक्शन संपलं. ओके. कृष्णाचं तसं नाही आहे. कृष्ण आपल्याला जी खरी गरज आहे तीच पूर्ती करतो त्याची. दुसरी गोष्ट म्हणजे तो ती पूर्ती करताना सुद्धा अशा प्रमाणे पूर्ती करतो की आपल्याला ते जाणवून देतं की ह्याच्यानी आपल्याला 100% फायदा होणार नाही आहे, तात्पुरता फायदा होणार आहे, परमनंट नाही होणार. त्यामुळे तो आपल्या चेतनेचं शुद्धीकरण पण करतो. त्यामुळे होतं काय की आपल्याला एक समज येते की बाबा मी आत्तापर्यंत ह्या अमुक एका गोष्टीच्या मागे धावत होतो, पण ही गोष्ट मला तेवढी सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही जेवढं मला आधी वाटलेलं की हा केवढा आनंद मिळेल मला. होतं ना असं की बराच वेळा आपण एखादी गोष्ट त्याचं मार्केटिंग ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे बघितल्यावरती आपल्याला घ्यावीशी वाटते, घेतल्यानंतर आपल्याला कळलं रे हे तर काय एवढं साधंच आहे म्हणून वगैरे.
एवढं पैसे घालायची गरज नव्हती असं. तर तसं होतं ते. आणि त्यामुळे काय होतं, मग नंतर आपल्याला ना मागण्याची इच्छा आपली कमी कमी होत जाते. आणि जसं जशी ही मागण्याची इच्छा कमी होते तसा तसा कृष्णाकडे भक्तिमय दृष्टिकोन आपला वाढतो. मग आपल्याला वाटते की बाबा कृष्णा, आत्तापर्यंत मी तुझ्याकडे हा पैसा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मागत होतो ते काय क्षुल्लक होतं म्हणून, पण आता मला कळते भक्तीमधनं जो आनंद मिळतो ते हा कोणत्याही गोष्टींमधनं आनंद तेवढा मिळत नाही. त्यामुळे मी आता ह्या गोष्टी मागणं बंद करेन म्हणून. कधी तुम्हाला वेळ मिळाला ना तर ध्रुव महाराजांची ना एक पूर्ण ते माझ्या मते 4थ्या का 5व्या अध्यायामध्ये श्रीमद भागवतममध्ये याची पूर्ण कहाणी लिहिलेली आहे. तर ध्रुव महाराजांना, म्हणजे ते बॅकग्राऊंड खूप मोठं आहे, मी त्याच्यात जात नाही, पण ध्रुव महाराजांना त्यांच्या सावत्र आईने त्यांच्या वडिलांच्या मांडीवरती बसून नाही दिलं. आणि ती बोलली की जर का तुला बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्माला यावं लागेल किंवा तू विष्णूची आराधना कर आणि त्यांच्याकडनं माग म्हणून. तर ते पण ठरवतात की आता मी जाणार विष्णूकडे आणि मी असं काहीतरी मागणार जे माझ्या वडिलांकडे पण नाही आहे म्हणून. तर ते वनात प्रस्थान करतात ते. आणि त्यांना वाटेत नारद मुनी भेटतात. तर नारद मुनी त्यांना विचारतात काय करतोय, कशाला, कुठे चाललाय वगैरे. मग नारद मुनी त्यांना ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करायला सांगतात. ते इतके कठोर तपस्या करतात की तुम्ही जर त्यांचं वाचलं चरित्र ना तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक 5 वर्षाचा मुलगा एवढी तपस्या करू शकतो म्हणून. भरपूर तपस्या करतात. शेवटी अशी एक वेळ येते की त्यांच्या डोक्यामधनं हीट जनरेट होते आणि त्या हीटमुळे स्वर्गातले जे देवी देवता आहेत त्यांना पण त्रास होतो त्याचा. मग ते विष्णूकडे जातात आणि विष्णू, म्हणजे बऱ्याच गोष्टी होतात त्याच्यानंतर. विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांच्या समोर येतात आणि त्यांच्या दोघांमध्ये संवाद होतो. आणि त्यावेळी ध्रुव महाराज विष्णूला म्हणतात की मी आत्तापर्यंत काचेची अपेक्षा करत होतो आणि माझ्यासमोर आता विष्णू स्वतः आलेत म्हणून, हिरा आलाय स्वतः माझ्यासमोर. तर ते बोलतात मला काही नको म्हणून. तर विष्णू त्यांना बोलतात की असं चालणार नाही. तू जेव्हा तपस्या चालू केली त्यावेळी तुझा उद्दिष्ट भौतिक फळ मागण्याचं होतं, तर ते तुला भौतिक फळ तुला घ्यावंच लागणार. आणि तेच तू संपल्यानंतर त्यानंतर तू माझ्याकडे येऊ शकशील म्हणून. मग जेव्हा ते विष्णू परतले आणि जेव्हा ते घरी परत येत होते ध्रुव महाराज, त्यावेळी ते अतिशय उदास होते. आणि आपण इमॅजिन करू शकता की एका व्यक्तीने ज्या विष्णूची आराधना केली आणि भरपूर तपस्या केली, त्या विष्णूंचं त्यांना दिसले, भेटले, बोलले आणि त्यांनी आशीर्वाद पण दिला, तरीसुद्धा ही व्यक्ती उदास होती. आणि त्याचं कारण एवढंच होतं की त्याला कळलं ध्रुव महाराजांना की मी काय फालतू गोष्टींकरता मी तपस्या करत बसलेलो. मी जर विष्णूची तपस्या केली असती, विष्णूची आराधना केली असती, तर आत्तापर्यंत मी त्यांच्याकडे पोचलो पण असतो म्हणून. तर एका कर्मकांडी व्यक्तीला हा सगळ्याची अनुभूती येणं हे महत्त्वाचं असतं. जर का ही अनुभूती आली नाही तर काय होईल की ती व्यक्ती फक्त कर्मकांडी उपासना करणार, होम हवन करणार, पूजा वगैरे करणार, फळाची इच्छा ठेवून सगळं करणार, फळ मिळाल्यावरती त्याचा उपभोग घेणार, परत जेव्हा नवीन काही गोष्ट हवी असेल त्यावेळी परत होम हवन करणार, पूजा करणार आणि हे चक्र चालूच राहतं. कधी त्यांना या पृथ्वीवरती आनंद उपभोगायला मिळेल किंवा कधी त्यांना स्वर्गात जाऊन आनंद उपभोगायला मिळेल, पण तो उपभोगावा लागणारच त्यांना आणि त्याच्याकरता त्यांना नवीन शरीर घ्यावंच लागणार. देवतांची पूजा केल्यावरती त्यांना ही समज मिळत नाही की हे चुकीचं आहे म्हणून. कारण देवता जे हवंय ते देतात आणि नंतर संपलं, ट्रान्झॅक्शन संपलं, नातं संपलं एकदम. पण कृष्णाची पूजा केल्यावरती कृष्ण ही समज देतो व्यक्तीला की अरे बाबा हे तू घे, तुला हवी होती नाही गाडी, घे तू, नो प्रॉब्लेम, चालो, पण ह्यातनं तुला आनंद मिळणार नाही. आणि ही समज येणं खूप आवश्यक आहे. तरच व्यक्तीला समजू शकतं की बाबा नाही, पुढच्या खेपेला मी गाडी वगैरे मागणार नाही, मी कृष्णाची भक्ती करीन आणि त्यातनं आनंद मिळवायचा प्रयत्न करीन.
हा फरक आहे कृष्णाची पूजा करणं आणि देवतांची पूजा करण्यामध्ये. त्यामुळे ही जी चेतना जी डेव्हलप होते आपली, एक ज्ञानयोगी असतो तो भौतिक इच्छा नसते, त्यामुळे त्याची चेतना जास्ती चांगल्या लेवलची असते. ही एक आयुष्यभर साधना केलेली असते त्यांनी, आणि ती जी चेतना चांगली डेव्हलप झालेली असते त्याच्यामुळे त्याचे मृत्यूच्या वेळी जी चेतना असते ती चांगली असते. ही मृत्यूच्या वेळीची जी चेतना असते ही संपूर्ण आयुष्यभर आपण जी गोष्ट केलेली असते, आपली जी मानसिकता असते, आपले कर्म असतात, आपल्या इच्छा असतात, त्याप्रमाणे आपली चेतना डेव्हलप झालेली असते. आणि पूर्ण आयुष्यभराची जी चेतना आहे त्या चेतनेचं प्रतिबिंब म्हणजे मृत्यूच्या वेळी जी चेतना असते ती असते. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत ती मृत्यूच्या वेळीची चेतना घडवते ती. त्यामुळे आपण जेवढ्या भौतिक गोष्टींमध्ये अडकलेलो असू तेवढ्याच भौतिक गोष्टी आपल्याला मृत्यूच्या वेळी आठवणार. आणि मग आपण 8व्या अध्यायामध्ये 5वा श्लोक आणि 6वा श्लोक जो बघितला ते आपल्याला कळू शकतं की कृष्ण बोलतो 5व्या श्लोकात, तुम्ही जर माझं स्मरण केलं तर तुम्ही माझ्याकडे याल, तुम्हाला इथं पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही. पण जर का तुम्ही माझं स्मरण नाही केलं आणि भौतिक गोष्टींचं स्मरण केलं तर तुम्ही ज्या गोष्टीचं स्मरण करताय त्याप्रमाणे तुम्हाला पुढचा जन्म मिळणार, तुम्हाला पुढच्या जन्मी शरीर मिळणार तुम्हाला. तर म्हणून आपल्याला बघायला कळलं पाहिजे की आपल्याला जर भौतिक जगातच राहायचं असेल तर आपण अशा गोष्टींचं स्मरण करू शकतो, पण आपल्याला जर कृष्णाकडे जायचं असेल तर कृष्णाचं स्मरण करणं, आयुष्यभर स्मरण करणं आवश्यक आहे. आणि हे दोन मार्ग नेहमीच अस्तित्वात असतात. त्यामुळे आपल्याला कृष्ण काय करतो, आत्म्याला कॉन्स्टंटली संधी देत राहतो. आपण बोलतो ना, आपण प्रोफेशनल लाईफमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग असलं पाहिजे, म्हणून जे झालं त्याच्यातनं आपल्याला काय शिकता आलं आणि त्याच्यातनं आपण नवीन कसं वेगळ्या प्रकारे आपण एखादी गोष्ट करू शकतो ज्याच्यामधनं चांगले रिझल्ट्स मिळतील वगैरे, हे प्रोफेशनल थिंकिंग आहे ना. ह्याचं मूळ जे बीज आहे हे इथे भगवद्गीतामध्ये आपल्याला शिकवलं की कृष्ण आत्म्याला कॉन्स्टंट संधी देत राहतो की बाबा तू आत्तापर्यंत चुकलास ना, नो प्रॉब्लेम, जे काही केलंय ते माझ्यावरती सोड, ते कसं हँडल करायचं ते मी बघतो, पण आतापासून पुढे तू चुका करू नको, माझ्या चरणी तुझं मन ठेव म्हणून. आणि हे जे कॉन्स्टंटली आपल्याला देत राहतो त्यामुळे आपल्याला एक नवीन आशा निर्माण होते की बाबा ठीक आहे, मी चुका केल्या पण पुढचं माझं फ्युचर चांगलं आहे, कारण मी कृष्णावरती आता प्रेम करायला चालू केलंय, कृष्णाची भक्ती करायला चालू केलंय. तर हे आहे खरं पॉझिटिव्ह थिंकिंग. हरे कृष्ण. आता आपण हे बघितलं त्यामुळे परत मी डिटेलमध्ये जात नाही. तर शुक्ल पक्ष, शुक्ल मार्ग आणि अंधकाराचा मार्ग, कृष्ण मार्ग. तर कृष्ण, आता तुम्ही इमॅजिन करा, कृष्णाचं नाव इतकं पॉझिटिव्ह आहे तर त्याच नावाला एक अंधकार असं पण अर्थ आहे का, तर कृष्णाचं शरीर माझ्या डार्क मनात आहे. हा प्रश्न आला होता प्रभूजी. तर म्हणजे कृष्ण ज्याला ज्याप्रमाणे कृष्णाकडे बघायचं ना त्याप्रमाणे बघण्याची संधी देतो. तर कृष्ण डार्क आहे, हो मी डार्क आहे ना, पण तरी सुद्धा मी चांगला, सगळ्यांपेक्षा सुंदर दिसतो मी. पण हा कृष्ण पक्ष म्हणजे कृष्ण गती जी आहे त्याला अंधाराचा मार्ग म्हणतात त्याला. तर हे म्हणजे काय असं फिजिकल जॉग्राफिकल असं मार्ग नाही आहे की बाबा म्हणजे एखादा एक ऋतू एका प्रकारे आला किंवा दिवस झाला, रात्र झाली त्यामुळे असं होतंय वगैरे. तर आपण हे पण समजू शकतो की पापी व्यक्ती जी आहे ती 24 तासामध्ये कोणत्याही वेळी गेली, 365 दिवसांच्या पैकी कोणत्याही दिवशी गेली तरी त्या पापमार्गावरती जी फळं भोगायची तीच भोगावी लागणार त्याला वरती जाता नाही येणार आहे त्याला. पण बाकीचे जे आहेत व्यक्ती जे शास्त्राचं पालन करतायत, कृष्णाने नियम जे मांडून ठेवलेत त्याचं पालन करतायत, कृष्णाची भक्ती करतायत किंवा कमीत कमी ब्रह्मज्योतीची तरी आराधना करतात, ओके, अशा व्यक्तींना कृष्ण पुढे घेऊन जातो आध्यात्मिक मार्गावरती. ओके. तर शुक्ल मार्गावरती आपण बोललो की एक वैराग्य
प्राप्त होतं. ओके, की म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला आध्यात्मिक साक्षात्कार होतो, आपल्या भौतिक इच्छा कमी कमी आपल्या होत जातात आणि त्यापासून एक वैराग्य निर्माण होतं. त्या वैराग्यामुळे परमेश्वराच्या भक्तीकडे पण आपलं कल वाढत जातो आपला. त्यामुळे आपली चेतना शुद्ध होत जाते. त्यामुळे कमीत कमी व्यक्ती ब्रह्मज्योती निराकार जे रूप आहे त्याचं तरी निदान कमीत कमी ती पूजा करायला लागतो, त्याचं स्मरण करायला लागतो आणि त्याचं ग्रॅज्युअली भक्तियोगामध्ये पण रूपांतर होतं. तो आपण ह्याच अध्यायामध्ये आपण बघून घेतलं ना, 10व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत कृष्ण बोललाय की कसा एक ज्ञानयोगी व्यक्ती जो आहे तो ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरण म्हणजे ओमचा जप करतो आणि ओमचं जप करता करता जर त्यांनी कृष्णाचं स्मरण केलं तर ती व्यक्ती सुद्धा कृष्णापर्यंत येऊ शकते. आणि हे जसं जसं प्रगती होते तशी तशी त्याची पुनर्जन्म होण्याची चान्सेस कमी कमी होतात त्याचे. आणि शेवटी जशी जशी अजून प्रगती करतो तो त्याप्रमाणे मग नंतर कृष्णाच्या स्वतःच्या शाश्वत जे धाम आहे गोलोक वृंदावन तिथे सुद्धा व्यक्ती पोचते आणि मग परत येत नाही. जो कृष्णगतीचा मार्ग आहे तो असा मार्ग आहे ज्या व्यक्तीची चेतना अजूनही भौतिक आसक्ती ज्याच्यामध्ये आहे, अज्ञान ज्याच्यामध्ये आहे आणि आध्यात्मिक विकास अपूर्ण आहे अशा करता आहे. पण तरीसुद्धा म्हणजे परत सांगतो, रिपीट करतोय मी की पापी लोकांकडचा ह्याच्यामध्ये कन्सिडर केलं नाही आहे कृष्ण, त्यांच्याबद्दल बोलत नाही. आता कमीत कमी पुण्यकर्म करणाऱ्या व्यक्तीबद्दल कृष्ण बोलतोय. ठीक आहे. तर चंद्रा किंवा जे स्वर्गीय ग्रह आहेत त्यांच्यावरती व्यक्तीला जायला मिळतं. तिथे गेल्यावरती त्याला अनुसरून जे शरीर आहे ते दिलं जातं. त्यांना त्या शरीराला ज्या प्रकारचे आनंद अनुभवता येतात त्या प्रकारचे आनंद मिळतात तिकडे. आणि नंतर जेव्हा पुण्य संपुष्टात येतं त्यावेळी ते परत मृत्यूलोकावरती येतात आणि मृत्यूलोकावरचं शरीर त्यांना घ्यायला मिळतं. त्यामुळे कृष्णाने ह्या मार्गाला आवृत्ती मार्ग असं म्हटलेलं आहे. आवृत्ती म्हणजे परत येणं, एकसारखं पुन्हा 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 होणं. त्यामुळे ते पुनर्जन्म असं म्हणतात ते. ओके, मग जन्म झाला म्हणजे मृत्यू होणारच होणार. आणि जर का चेतनेची शुद्धीकरण नाही झालं तर जन्मानंतर परत मृत्यू पण होणार. ठीक आहे. आता ह्यांचं तात्विक असं महत्त्व जर का आता आपण बघितलं तर काय आहे ते जरा बघून घेऊया. तर आपण जे कार्य करतो त्या कार्य करण्याचे तीन गोष्टी आहेत ना, कर्म, अकर्म आणि विकर्म. ठीक आहे. तर कर्म म्हणजे काय झालं तर फळाची अपेक्षा ठेवून केलेलं चांगलं कर्म, पुण्यकर्म. ठीक आहे. अकर्म म्हणजे फळाची अपेक्षा न करता केलेलं कर्म. आणि विकर्म म्हणजे पाप कर्म. फळाची अपेक्षा तर आहेच आहे पण शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं कम्प्लिटली रिजेक्शन करणं. जे केलंय ते सांगितलंय करा ते नाही करायचं, किंवा जे नाही सांगितलंय करू नका सांगितलंय ते करायचं, ते पापकर्म झालं. तर ह्या 3 मार्गांमधलं पापकर्माबद्दल तर कृष्ण बोलत नाही. पण जो कृष्ण सांगतो इकडे आपल्याला की ज्याप्रमाणे व्यक्ती पुण्य करते ज्याचं ते त्याप्रमाणे त्याचं गंतव्यस्थान डेस्टिनेशन डिसाईड झालेलं असतं. ओके. मृत्यूच्या वेळी चेतना जी असते, आयुष्यभर आपल्याला भरपूर चॉईसेस मिळालेले असतात की बाबा 2 मार्ग दिसतात. एक मार्ग असतो चांगलं कार्य करण्याचा, एक मार्ग असतो पाप कार्य करण्याचा. तर वेगळ्या वेळी आपण वेगळे चॉईसेस घेतो. कधी कधी हे चॉईसेस चांगले असतात, बरोबर असतात, म्हणजे आपल्याला भक्ती मार्गावरती नेतील असे चॉईसेस असतात. कधी कधी हे चॉईसेस आपल्याला अधोगतीच्या मार्गावरती पण नेतात आणि त्यामुळे आपल्याला कधी कधी चांगले रिझल्ट्स मिळतात, कधी कधी वाईट रिझल्ट्स मिळतात भौतिकदृष्ट्या. त्यामुळे आपला हा प्रवास जो आहे तो कधी कधी भक्ती मार्गाकडे आपल्याला नेतो, कधी कधी अधोगतीकडे नेतो आपल्याला. तर जेवढी चेतना जास्ती शुद्ध
तेवढं व्यक्ती हे असे जे चॉईसेस जेव्हा मिळतात त्यावेळी तो करेक्ट डिसिजन घेण्याची त्याची ॲबिलिटी वाढते त्याची. हं? एक व्यक्ती जागरूक असतो, त्याचं आध्यात्मिक ज्ञान आणि भौतिक इच्छा वाढलेलं असतं, आध्यात्मिक ज्ञान आणि भौतिक इच्छा कमी झालेल्या असतात, त्यामुळे वैराग्य विकसित झालेलं असतं आणि त्याच्याप्रमाणे तो डिसिजन चांगले घेऊ शकतो. आणि हे सगळे डिसिजन्स जे असतात ना, ऑप्शन्स मिळणं वगैरे, हे परमात्मा आपल्याला आतनं गाईड करत असतो आणि परमात्मा आपल्याला तेव्हा गाईड करतो जेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष देतो. बऱ्याच वेळी आपण बघतो की आपल्याला आतून आपल्याला एक इन्स्ट्रक्शन मिळते, आवाज येतो, आपल्याला काही कोणी सांगतं आपल्याला आणि मग आपल्याला कळतं की अरे हा चांगला ऑप्शन आहे, असं केलं पाहिजे. तो खरा परमात्म्याचा आवाज असतो. पण बऱ्याच वेळा काय असतं की आपण ह्या परमात्म्याला इतकं निग्लेक्ट केलेलं असतं की त्याला आपण म्हणजे असं ठरवतो की बाबा नाही, तू काहीही सांग, पण मला जे करायचं आहे तेच मी करणार. चुकीचं करणार, बरोबर करणार, डझंट मॅटर, पण मला ही गोष्ट करायची, मी करणारच करणार. अशा वेळी काय होतं मग, ॲट अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम परमात्मा आपल्याला गायडन्स देत राहतो आणि आपण निग्लेक्ट करतो, रिजेक्ट करतो कॉन्स्टंटली. ॲट अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम परमात्मा आपल्याला गायडन्स देणं बंद करतो आणि मग नंतर ते जे आपण केलेली जी चुकीची कर्म आहेत त्या चुकीच्या कर्मांचे इतके हेवी रिझल्ट्स मिळायला चालू करतात आणि आपण एवढे त्रासलेलो जातो की मग नंतर आपल्याला विचार पडतो की बाबा मला हे सगळं का होत आहे. त्यावेळी मग परत परमात्मा बोलायला सुरू करतो मग आपल्याशी. तर ही जेव्हा चेतना चांगल्या लेवलची असते त्यावेळी परमात्मा पण आपल्याशी जास्ती चांगला संवाद साधत असतो. त्यामुळे आपला त्या मार्गावरती, भक्ती मार्गावरती चालण्याची प्रोबॅबिलिटी पण वाढत असते. कारण का, तर आपण परमात्मा आपल्याला गाईड करत असतो आणि त्यामुळे आपण चुकीचे डिसिजन घेण्याची प्रोबॅबिलिटी वाढते, कमी होते आपली. करेक्ट डिसिजन घेण्याची प्रोबॅबिलिटी वाढते आपली. तर ही जी मानसिक शुद्धीकरण आहे ना, हे एका पापी व्यक्तीच्या कंपॅरिझनमध्ये एका कर्मकांडी व्यक्तीचं शुद्धीकरण जास्ती चांगले झालेलं असतं. कारण त्यांनी एक लाईन ड्रॉ केलेली असते की हा पाप मार्ग आहे, ह्याच्यावरती मी कधी चालणार नाही, हा पुण्याचा मार्ग आहे, ह्याच्यावरती मी चालणार. त्यामुळे कमीत कमी तो पाप मार्गावरती चालत नाहीये, म्हणून त्याची शुद्धीकरण जरा जास्ती चांगलं असतं. तर ही जी चेतना जी असते ना आपली, जी वाढलेली असते ती त्या परमात्म्याच्या गायडन्समुळे वाढलेली असते आणि कृष्ण ॲज अ परमात्मा आपल्याला आतनं गाईड करत असतो. त्यामुळे तो काही असा पक्षपाती नसतो की बाबा मी अमुक एका व्यक्तीला गाईड करणार आणि अमुक एका व्यक्तीला गाईड नाही करणार. तो सगळ्यांना गाईड करत असतो. काही व्यक्ती असतात त्याचा जो आवाज असतात ते एकदम आतुरतेने ऐकत असतात, एकदम भक्तिमय पद्धतीने ऐकत असतात आणि त्यांनी सांगितलेलं सगळं ऐकतात आणि त्याप्रमाणे करतात. ते काही लोक असतात ते त्याचं ऐकतात पण दुर्लक्ष करतात, त्यांना जे हवं आहे तेच करतात. आणि काही लोक असतात ते त्याचं ऐकतच नाही, त्यामुळे त्याचं बोलणं बंद झालेलं असतं त्यांच्याशी. तर ही जी कृष्णाने 9व्या अध्यायाच्या बहुतेक 30व्या श्लोकात तो बोललाय, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रिय. मी सगळे जे जीव आहेत त्यांना सम, इक्वल असं बघतो. आता त्याच्यावरनं आपल्याला कळू शकते की तो पक्षपात कधी करत नाही. तो तरी पण ज्या व्यक्तीची, ज्या आत्म्याची आंतरिक स्थिती, मानसिक स्थिती काय आहे आणि त्याच्यावरती त्याची चेतना कोणत्या लेवलला आलेली आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला कळू शकते की परमात्म्याचा गायडन्स किती मिळतो आणि परमात्म्याचा गायडन्स मिळाल्यावरती आपण त्याच्याकडे किती लक्ष देतो आपण. ठीक आहे. तर हे जे आपल्याला कळतं की हे जे अध्यात्म जे आहे ना, हे कोणावरती म्हणजे लादलं जात नाही. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला असं ओढून मारून वगैरे तुम्ही मंदिरात नेऊ नाही शकत. त्याला तुम्ही फक्त समजवू शकता की केलं पाहिजे, मग शेवटी डिसिजन त्याचाच असतो. त्याचप्रमाणे परमात्मा कधीही कोण व्यक्तीला फोर्स नाही करत की नाही मी तुला हे पाप करून देणारच नाही म्हणून. तसं नाही होत. तो दोन्ही ऑप्शन सांगतो, पाप केल्याचं नुकसान काय आहे आणि ते पाप न केल्याचा फायदा काय आहे. शेवटी डिसिजन जो असतो तो आत्माच घेत असतो. आणि म्हणूनच
कर्माचं फळ आत्म्याला मिळतं, परमात्म्याला कधी मिळत नाही. आता तुम्ही असा साधा विचार करा की तुमचा एक मित्र आहे. तो मित्राकडे तुम्ही गेला की बाबा मला अमुक एक द्विधा मनस्थिती झाली, मी काय करू, मला गायडन्स दे म्हणून. तर तो मित्र काय करेल की तुम्हाला 2-3 जे काही ऑप्शन्स असतील त्या सगळ्या ऑप्शन्सचं इव्हॅल्युएशन करेल, ॲनालिसिस करेल आणि सांगेल की अमुक एक गोष्ट केली तर हा फायदा हा नुकसान आहे, तमुक एक गोष्ट केली तर हा फायदा हा नुकसान आहे. आणि तो त्याचं रेकमेंडेशन पण देईल की माझ्या दृष्टीने तू असं असं केलं पाहिजे. पण तो तुमचा हात पकडणार नाही, सही मुद्दामून कोणत्या पेपरवरती करणार नाही, किंवा कुठे काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा कोणाशी कोणत्या पद्धतीने बोलायचं असेल तर तो तुमच्याशी तसा बोलणार नाही. तो तुम्हाला गायडन्स देईल. आणि समजा त्यातनं काही चूक झाली ना, त्याच्या गायडन्सप्रमाणे तुम्ही डिसिजन घेतला आणि त्याचं काही चूक झाली तर ते तुम्ही त्याच्या माथ्यावरती खापर फोडू शकणार नाही तुम्ही. ती चूक आपलीच आहे. आपल्याला सुद्धा बुद्धी दिलेली आहे विचार करायला. ओके, त्यांनी सांगितलं बरोबर आहे, पण नंतर शेवटी डिसिजन आपलाच होता ना, करणं न करणं. आपण काय बोलू की बाबा तुझा गायडन्स चुकीचा होता, हा होऊ शकतो, पण डिसिजन, फायनल डिसिजन कोणाचा होता. आणि परमात्म्याचं जर बघितलं तर परमात्मा कधीच आपल्याला पाप कर म्हणून उपदेश देणार नाही. कधी तुम्ही अगदी वाटलंच ना तर कधी तुम्ही कृष्णासमोर अगदी मनापासून उभे राहून त्याला गायडन्स द्या की बाबा भक्ती मार्गावरती माझी प्रगती होईल अशा प्रकारे मला गायडन्स दे. आणि बघा तुम्हाला तो कसा छान गायडन्स देतो आत्मा. हां, पण हे आपण करतच नाही, कारण आपल्याला भक्ती मार्गावरचे बेनिफिट्सच कळत नाही. आपल्याला फक्त भौतिक गोष्टी एवढ्या आवडतात की भौतिक मार्गावरती आपण राहायला आपल्याला काहीही त्याच्यात वावगं वाटत नाही आणि आध्यात्मिक मार्गावरती चालण्याचे बेनिफिट्स दिसत नाही. तर ही जी डिसिजन आहे ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ही आत्म्याची आहे की कोणतं सजेशन, कोणता गायडन्स कसा घ्यायचा आणि कसा नाही घ्यायचा ते. आता एक लहान मूल असेल 4 वर्षाचं, त्यांनी आपल्याला जर गाडी चालवायला मागितली तर आपण देणार नाही त्याला, मग आपण त्याला खेळण्यातली गाडी देऊ. एक 12 वर्षाच्या मुलांनी मागितली तर आपण मे बी त्याला सायकल वगैरे देऊ. पण 20-22 वर्षाच्या व्यक्तींनी मागितलं तर मे बी आपण त्याला गाडी देऊ त्यावेळेला. त्यामुळे परमात्मा पण काय करतो की आपली लेवल काय आहे त्याच्याप्रमाणे तो आपल्याला गायडन्स देत राहतो. तर ही आपली जबाबदारी आहे की आपण आपली लेवल वाढवावी आणि परमात्म्याकडे अशी छान प्रार्थना करावी, कृष्णाकडे प्रार्थना करावी की तुम्हाला असा गायडन्स दे की माझी भक्ती वाढू शकेल आणि मी तुझ्याकडे लवकर येऊ शकेन म्हणून. त्यामुळे हे 2 मार्ग समजणं आवश्यक आहे. त्यामुळे आपले साधक म्हणून आपल्याला कळतं की बाबा आयुष्यभर आध्यात्मिक साधना केली पाहिजे आणि हे जे भौतिक आकर्षणं आहेत त्यांच्यापासून लांब गेलं पाहिजे. त्यांची क्षणभंगुरता जी आहे ती समजली पाहिजे आपल्याला आणि त्यातनं ग्रॅज्युअली वैराग्य निर्माण झालं पाहिजे आपल्याला. तर वैराग्याचा चुकीचा अर्थ पण निघू शकतो. काही लोकांना वाटतं वैराग्य म्हणजे अक्षरशः ती व्यक्ती घर संसार सोडून, बायको मुलांना सोडून पळून जाईल वनामध्ये, तर त्याला वैराग्य म्हणत नाही. आणि आपण 6व्या अध्यायाच्या 1-2 श्लोकामध्ये कृष्णाने सांगितलेलं की खरा संन्यास काय आहे म्हणे. खरा संन्यास या शब्दाचा अर्थ आहे की ज्या व्यक्तीने मानसिक त्याग केलेला आहे कर्मफळाचा, ती व्यक्ती खरं संन्यासी आहे म्हणून. तर कर्म करण्यापासून ती व्यक्ती लांब पळत नाहीये, ती व्यक्ती कर्म करते, पण कर्मफळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म आणि तशी मानसिकता असणं म्हणजे खरा संन्यास आहे. आणि तो म्हणजे खरं वैराग्य. म्हणजे तुकारामांसारखी व्यक्ती संसारात होती तरी ते वैरागी होते. का तर त्यांची कर्मफळाकडे कधीच त्यांची इच्छा निर्माण नाही झाली. तर ते खरं वैराग्य. एका व्यक्तीने जर भगवा कपडे घातले, वेश घेतला त्यांनी आणि हिमालयात गेला तर ते वैराग्य आहे असं नाही आहे. ते त्यांनी जागा बदलली आहे, त्यांनी त्याची मानसिक स्थिती बदलली आहे ह्याची काही गॅरंटी नाही आहे. तर मानसिक स्थिती बदलणं इज मोर इम्पॉर्टंट. जागा बदलायला काय आपण कुठल्याही जागेवरनं कुठेही जाऊ शकतो आपण. 6व्या अध्यायाच्या एका श्लोकामध्ये कृष्ण रहसी आणि एकाकी
असे 2 शब्द एकाच श्लोकात वापरतो. तर तसं बघितलं तर दोन्ही शब्दांचा अर्थ सेम आहे, एकांत. पण तरीसुद्धा त्यांचा अर्थ थोडा वेगळा आहे. तर रहसी हा जो शब्द आहे त्याच्यातला जो एकांत जो आहे तो एकांत एका स्थळाला, स्थानाशी संबंधित असतो. म्हणजे मी एक गर्दीची जागा सोडली आणि एका एकांत ठिकाणी पोचलो तर त्याला आपण रहसी असं म्हणू शकतो. पण एकाकी या शब्दाचा अर्थ काय आहे की मानसिक दृष्ट्या तो त्याचा एकांत त्यांनी मिळवलेला आहे. म्हणजे तो अगदी कोलाहलामध्ये सुद्धा असेल पण त्या कोलाहलाचा परिणाम तो स्वतःवरती अजिबात होऊन देत नाही आणि मानसिक दृष्ट्या तो पूर्णपणे एकांत घेतलाय त्यांनी, एकाकी आहे तो. तर अशा पद्धतीने कृष्ण बोलते तुम्ही रहसी आणि एकाकी एकत्र व्हा म्हणून. तर ह्याचा अर्थ काय आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टींपासनं म्हणजे कर्मफळा जे असतं त्यांच्यापासनं लांब राहणं आणि त्याच्यापासनं एक डिटॅचमेंट निर्माण करणं, एक वैराग्य निर्माण करणं, ते हा खरं वैराग्य ह्या शब्दाचा अर्थ आहे. बऱ्याच वेळी लोकांना वैरागी असं म्हटलं तर त्यांना एक भगवा वेश घातलेली व्यक्ती समोर येते आणि जप करणारी व्यक्ती समोर येते. पण ते खरं वैराग्य नाही आहे. वैराग्य हे मानसिक असलं पाहिजे, शारीरिक भौतिक नुसतं असून उपयोगाचं नाही आहे. तर कृष्ण आपल्याला ते वैराग्य, मानसिक वैराग्य भौतिक कर्मफळांच्या पासनं वैराग्य घेण्याची आपल्याला सूचना देतोय तिकडे तो. आणि ते तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा आपण आपलं मन कृष्णावरती अर्पण करू. जेव्हा कृष्णाकडे आपण मन लावू त्यावेळी भौतिक गोष्टींपासून आपलं मन लांब लांब पळत जाईल आणि ऑटोमॅटिकली मग आपल्याला वैराग्य येतं. मग आपल्याला आणि वैराग्य म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधनं पण असतं. म्हणजे अगदी म्हणजे आमच्या गार्डनमध्ये फुलं जेव्हा येतात झाडाला त्यावेळी ते फूल बघितल्यावरती आपल्याला आनंद होतो. पण तो आनंद त्याच्याकरता नाही आहे की आपण फुलाचा चांगला वास घेऊ शकतो किंवा एका महिलेला वाटेल की मी ते माझ्या डोक्यात घालू शकीन वगैरे वगैरे. तर त्याच्याकरता ते आनंद नाही होते. पण तो आनंद त्या कारणाकरता की अरे वा, हे मला आज कृष्णाला अर्पण करायला मिळेल, किती सुंदर दिसेल ते अर्पण केल्यावरती. तर ते खरं वैराग्य आहे. कारण हे फूल जेव्हा दिसतं झाडावरती त्यावेळी त्याचा उपभोग, स्वतःसाठी उपभोग घेण्याची इच्छा निर्माण होतच नाही आहे. तर ते फुलापासनं मिळणारा जो आनंद, भौतिक आनंद, शारीरिक मानसिक आनंद, स्वतःचा जो आनंद आहे तो मिळत नाही आहे. ते खरं वैराग्य झालं. कृष्णाला अर्पण करणं, त्याच्यापासनं परावृत्त होणं म्हणजे वैराग्य नाही. संसार सोडणं म्हणजे वैराग्य नाही. ठीक आहे. तर ही जी आपल्याला जी ही मानसिकता डेव्हलप करायची ती कृष्ण पूर्ण आयुष्यभर आपण ती डेव्हलप करावी त्याकरता हा सगळा उपदेश देतोय. आणि अशा प्रकारे आपण आपलं जीवन जगलं पाहिजे की मृत्यूच्या क्षणी अगदी अगदी आपसुकपणे नैसर्गिक पद्धतीने आपण कृष्णाकडे आपलं मन जाईल आणि भौतिक गोष्टींकडे आपलं मन जाणार नाही. त्यामुळे कृष्ण कर्मकांडाला निकृष्ट मार्ग म्हणतोय. का तर कर्मकांड आपलं मन भौतिक गोष्टींवरती इतकं बांधून ठेवतं की व्यक्तीला मग कृष्णाची इच्छा कमी होते आणि भौतिक आसक्ती जास्ती डेव्हलप होते. आणि म्हणून मृत्यूच्या क्षणी कृष्ण आठवण्याची शक्यता कमी होते आणि भौतिक गोष्टीच आपल्याला आठवायला लागतात. तर आपल्याला म्हणजे आपण कसं आपलं जीवन जगलं पाहिजे आणि कसं नाही जगलं पाहिजे, तर हे जे 2 मार्ग आहेत ते म्हणजे त्याच्यामध्ये पण फायदे आहेत, त्याच्यामध्ये पण नुकसान आहेत. तर शुक्ल मार्ग जो आहे तो कृष्ण मार्गापेक्षा चांगला आहे. कारण कृष्ण मार्गामध्ये पुनर्जन्म होतं म्हणून शुक्ल मार्गामध्ये पुनर्जन्म होत नाही. ठीक आहे. पण तरीसुद्धा म्हणजे जे अल्टिमेट आनंद जो आहे ना, एकदम हायेस्ट लेवलचा, तो ह्या मार्गावरती नाही मिळत. ओके. तर फक्त काय होतं, एखाद्या व्यक्तीला मुक्ती मिळेल पण अल्टिमेट आनंद जो आहे, जो भक्तीमधला आनंद आहे
तो ह्या मार्गावरती मिळत नाही. ओके, तर आपल्याला आपली चेतना शुद्ध फक्त मुक्ती मिळवण्याकरता करायची नाही आहे, तर कृष्णाचा एक शुद्ध भक्त बनायचं, त्या लेवलची चेतना शुद्ध होणं आवश्यक आहे. तर आपण काय करतो आपण की एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया की समजा एका ठिकाणी तुम्ही गुंतवणूक केलेली आहे, शेअर प्राइसेस किंवा कुठल्या तरी कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे. तर तुम्हाला जेव्हा कळायला लागतं की आता मार्केट पडतंय खालती, हां, तर तुम्ही तोटा कमी करण्याकरता तुम्ही लगेच त्यातनं तुमचा जो पैसा आहे तो बाहेर काढून घेता तुम्ही. तर तुम्ही ते का करता? कारण तुम्हाला कळतं की जर का मी असंच गुंतवणूक त्याच्यामध्ये ठेवली तर आज समजा मला 1,00,000 रुपये मिळणार आहेत, तर 4 दिवसांनी त्या 1,00,000ची किंमत 60,000वरती येऊन जाईल. तर मग तो 40,000चं नुकसान होईल. मग त्याच्याऐवजी नको, भलेही मला काल 1,50,000 मिळणार होते पण आज 1,00,000 तरी मिळत आहेत ना, तर मी काढून घेतो. असा एक गुंतवणूकदार असतो, तो अशा प्रकारे विचार करतो. राईट. दुसरा एक एक्झाम्पल घेऊया. एक लहान मूल असताना त्यावेळी तो अशा वेगळ्या वेगळ्या खेळण्यांशी खेळत असतो. ते खेळताना एखादं खेळणं जे असतं ते मोडलं जातं. त्यावेळी तो लहान असल्यामुळे तो त्यावरती रडतो वगैरे, त्याला वाईट वाटतं वगैरे. पण 20-1 वर्षानंतर जेव्हा तो मोठा होतो आणि जर त्याला त्याच्या आईवडिलांनी परत सांगितलं, अरे तुला आठवतं तुझ्याकडे असं असं खेळणं होतं, ते तुटलं आणि त्यानंतर तू खूप रडला वगैरे, तर त्याला त्याच्याबद्दल काही असं वाटत नाही की बाबा मी रडलो ते चांगलं केलं म्हणून, बरोबर आहे मी रडलो पाहिजे होतो. तो बोलतो हा मी त्यावेळी लहान होतो, काही कळत नव्हतं म्हणून रडलो मी. आता 20 वर्षानंतर जर का त्याला विचारलं की तुला अजूनही रडू येतं का ते खेळणं तुटलं, तर तो काय बोल, छे छे आता काय, आता तर मी परिपक्व झालेलो आहे आणि मला त्याबद्दल काही दुःख नाही आहे आता. तर म्हणजे काय, तर त्याला त्या रडण्यामागे जी क्षुल्लकता होती त्याची जाणीव झालेली आहे. त्याचप्रमाणे आता ह्या दोन्ही एक्झाम्पल्स आपण कंबाईन केलं तर आपल्याला कळलं पाहिजे की भौतिक गोष्टींमध्ये जेवढी जास्ती आसक्ती आपण ठेवू आणि जेवढं जास्ती वेळ आपण आसक्ती ठेवू तेवढं आपलं नुकसान होणार आहे. बरोबर. तर कालपर्यंत जर मी आसक्ती ठेवली तर ठीक आहे, माझं कालपर्यंतचं आयुष्य चांगलं वापरलं गेलं नाही, पण कमीत कमी आज तरी मला कळतंय की मी ही आसक्ती ठेवली नाही पाहिजे. म्हणून कमीत कमी आजपासनं जे उरलेलं आयुष्य आहे ते तरी मी कृष्णाच्या भक्तीकरता वापरू शकतो. समजा मी ठरवलं की नाही, भौतिक गोष्टींमध्ये ही माझी आसक्ती आहे, मी चालूच ठेवणार आणि मृत्यूच्या समयीपर्यंत मी चालू ठेवणार, तर त्यावेळी काय होईल, त्या सगळ्या गुंतवणुकीची व्हॅल्यू शून्यावरती येऊन गेलेली असेल. म्हणजे जे काल त्यांनी काढलं पाहिजे होतं, कालच्या ऐवजी तो आज काढायचा त्याच्याकडे चान्स आहे, तो चान्स जर त्यांनी घेतला तर त्याला कमीत कमी 1,00,000 रुपये तरी मिळत आहेत. पण त्यांनी आज न काढता अजून काही वर्ष ठेवली अगदी मृत्यूच्या समयीपर्यंत, त्यावेळी त्या गुंतवणुकीची व्हॅल्यू शून्य झालेली असेल. तसंच भौतिक गोष्टींमधनं जेवढ्या लवकर आपण आसक्ती काढू आपली, तेवढा आपल्याला त्याचा आध्यात्मिक मार्गावरती फायदा आहे. आणि जेवढं आपण ह्या मार्गावरती चालायचा प्रयत्न करू, कृष्णाच्या मार्गावरती चालू, तेवढं आपल्याला आध्यात्मिक परिपक्वता येते. आणि जेवढी आध्यात्मिक परिपक्वता वाढते तेवढं आपल्याला कळतं की भौतिक गोष्टींवरती जी आपली आसक्ती होती आत्तापर्यंत ती किती क्षुल्लक होती म्हणून. आणि ते क्षुल्लकता जी आहे त्याची जाणीव आपल्याला जेवढी होते तेवढं आपल्याला कळत राहतं की आपण आधीचं आयुष्य चांगलाचा वापर नाही केला, त्यामुळे उरलेलं आयुष्य चांगलाचा वापर करण्याची आपल्याला प्रेरणा अजून जास्ती चांगली मिळते आपल्याला. त्यामुळे कृष्ण इकडे आपल्याला हे कॉन्स्टंट असं गायडन्स देत राहतो की बाबा तू बाहेर पड, ह्यातनं बाहेर पड, माझी भक्ती कर, तुला त्यातनं जास्ती फायदा आहे त्या म्हणून.
आणि मग आपण कृष्णाकडे कमीत कमी निदान सकाळी सकाळी उभं राहून कमीत कमी ही तरी प्रार्थना आपण केली पाहिजे की बाबा कृष्ण, आत्तापर्यंत मी तुझी तेवढी भक्ती चांगली केली नाही, पण निदान आजपासून तरी माझी चांगली भक्ती होऊ दे तुझ्याकडे. ही दररोज प्रार्थना केल्यावरती ना ॲट अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम ग्रॅज्युअली तरी आपण आपली भक्ती हळूहळू वाढवत राहील आणि तो पण त्याप्रमाणे आपल्याला मदत करत राहील. म्हणून काय तर आपली ह्या ज्या भौतिक गोष्टींकडे आसक्ती आहेत, आपल्या भावना ज्या आहेत, आपले इमोशन्स जे आहेत ते त्यांच्यामध्ये असे गुंतलेले आहेत, त्यातून आपल्याला बाहेर काढायला शक्य होत नाही, डिफिकल्ट पडतं. तर हळूहळू ते बाहेर काढणं आवश्यक बनतं आणि आपल्याला कळतं की आपल्याला म्हणजे कळलं पाहिजे आपल्याला की ते किती चुकीचं आहे. मग एखादा जर कंपनीची प्राईस पडत असेल खालती तर आपण काय करतो की बाबा कमीत कमी 1,00,000 तरी मिळतात म्हणून आपण पैसे काढून घेतले पाहिजेत किंवा घेतो आपण आणि ते दुसऱ्या कंपनीमध्ये टाकतो ज्याची कंपनीची प्राईस वाढत चाललेली आहे. बरोबर. तसंच इकडे पण करायचं की भौतिक आसक्तींमध्ये आपली जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, इमोशनल इन्व्हेस्टमेंट, ती काढून घ्यायची तिकडनं आणि कृष्णाकडे इन्व्हेस्ट करायची. आणि ह्याच्यामुळे मग आपल्याला कॉन्स्टंटली मग फायदा होतो. आणि कृष्ण त्याच्याकडे आपण आपलं मन इन्व्हेस्ट करावं म्हणून कृष्णाने स्वतःबद्दल अशी भरपूर माहिती दिलेली आहे. भगवद्गीतेमध्ये दिली आहे, श्रीमद भागवतममध्ये पण दिलेली आहे. आणि तो किती करुणामय आहे, किती आकर्षक आहे आणि कसं भक्ती करता आपल्याला तो त्याच्याकडे खेचून घेतो. त्याची सेवा करायला आपल्याला अजून आपण कारणं देतो. तो आपल्याला त्याचं हरिनाम संकीर्तन करू शकतो. त्याचं कीर्ती जी आहे, त्याचं जे मंगल कथा ज्या आहेत त्याचं श्रवण करू शकतो. त्याच्या नावाचं हरिनाम संकीर्तन करू शकतो. त्याचं कॉन्स्टंट स्मरण करू शकतो. वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण कृष्णाशी कनेक्टेड राहू शकतो. आणि ह्यापैकी कोणत्याही पद्धतीने आपण कृष्णाकडे कनेक्टेड राहिलो तर जो आनंद मिळतोय तो आनंद कोणत्याही भौतिक आनंदापेक्षा चांगला असणार आहे. आणि भौतिक आनंद आपल्याला खालती घेऊन जाणार आहे, आध्यात्मिक आनंद आपल्याला वरती घेऊन जाणार आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला काय वाटतं की बाबा मला हरिनाम संकीर्तन करायला जास्ती आवडतं, पण भगवद्गीता ॲज अ फिलॉसॉफी मला नाही समजत, मला ती नाही आवडत. हरकत नाही, तू हरिनाम संकीर्तन कर. भगवद्गीता तुला जेव्हा वाटेल जशी वाटेल, जेवढी वाटेल तेवढी वाच. पण कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये, कोणत्याही कृष्णाच्या भक्तीच्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये जो काही आनंद आपल्याला मिळतो तो आनंद कोणत्याही भौतिक आनंदापेक्षा चांगला आहे. काही लोकांना कृष्णाची मूर्तीपूजा करायला जास्ती आवडते. काही लोकांना कृष्णाकरता भोग बनवायला आवडतो. काही लोकांना कृष्णाकरता कपडे छान बनवायला आवडतात. काही लोकांना कीर्तन करायला आवडतं. काही लोकांना त्याचं वाचन करायला आवडतं. काही लोकांना त्यांच्या कथाबद्दल डिस्कशन करायला आवडतं. बोधयंत परस्परम कृष्ण बोलतो. एकमेकांना ते माझ्याबद्दल माहिती देतात आणि माहिती घेतात आणि त्यातनं बोध मिळवतात आणि त्यातनं आनंद मिळवतात. हा परस्पर आनंद मिळवतात. 10व्या अध्यायामध्ये चतुश्लोकी भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितलं. तर हे जे संबंध आपण कृष्णाबरोबर निर्माण करतो ना ते परिवर्तनकारी संबंध आहेत. त्याच्यामुळे आपण आपलं आयुष्याचं भौतिक गोष्ट कमी होते, आध्यात्मिक वाढतं, असं परिवर्तन होतं आपल्या आयुष्यात आणि ते आपल्याला कायमस्वरूपी समाधानाकडे घेऊन जातं. आणि हे सगळं केल्यावरती नंतर आपली जी चेतना जशी शुद्ध होते तशी मृत्यूच्या वेळी आपल्याला कृष्णाची आठवण होण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. ओके. आणि मग जर का त्या व्यक्तीने जर का ब्रह्मज्योतीची आराधना जास्ती केली आहे तर त्याला नक्कीच मुक्ती मिळेल त्याला. पण एखाद्या व्यक्तीने भक्ती केली आहे कृष्णाची जास्ती तर त्याप्रमाणे त्याला कृष्णाकडे जायला मिळतं. त्याला तिकडे स्मरण आपण बऱ्याच वेळा आपण म्हणजे आपण आयुष्य जगतो, आपण वेगळी कार्य करतो आपण पूर्ण दिवसामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये. तर त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कृष्णाशी त्याचा संबंध जोडू शकतो. की जर का वाचन करायला आवडतंय तर कमीत कमी 15 मिनिटं तरी भगवद्गीतेचं वाचन करावं.
कमीत कमी 15 मिनिटं श्रीमद भागवतमचं वाचन करावं. जर एखाद्या व्यक्तीला बोलायला आवडतं, आपण बोलतो ना कधी कधी, अरे तू किती बडबड करतो रे, थोडा वेळ कधी शांत तरी बस, असं कधी कधी आपण गमतीने बोलतो कोणाला आपण. तर त्या व्यक्तीला ज्याला बोलायला आवडतं त्या व्यक्तीने मग भगवद्गीतेवरती, श्रीमद भागवतमवरती, कृष्णावरती, हरिनामवरती, ह्याच्यावरती बोलावं त्यांनी. एखाद्या व्यक्तीला वाचन खूप आवडतं, तर त्यांनी भगवद्गीतेचं वाचन करावं. एखाद्या व्यक्तीला गायला आवडतं तर त्यांनी हरिनाम संकीर्तन करावं, कृष्णाच्या हरे कृष्ण महामंत्राचा जप करावा, ते गावं त्यांनी. एखाद्या व्यक्तीला खायला आवडतं, छान छान चविष्ट खाणं आवडतं, तर अशा व्यक्तींनी प्रसाद खाण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही पद्धतीने आपण पूर्ण आयुष्यभर किंवा पूर्ण दिवसभर जे काही आपण कार्य करतो त्या सगळ्या कार्यांना कृष्णाशी आपण रिलेट करू शकतो. 9व्या अध्यायामध्ये 27व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो, यत करोशी यदश्नाशी यत जुहोशी ददासी यत तपस्यसी कौंतेय मत्तत् कुरुष्व मदर्पणम. तुम्ही जे काही कराल, तुम्ही जे काही खाल, तुम्ही जे काही बोलाल, तुम्ही जसे काही वागाल, जे काही तुम्ही अर्पण कराल, जे काही तुम्ही सॅक्रिफाईस कराल, जे काही कराल ते मला अर्पण करा, कृष्ण बोलतो तिकडे. हरे कृष्ण. तर हे जे शुक्ल कृष्ण, हे जे 2 मार्ग आहेत, ह्या मार्गांचं नुसतं आपण टेक्निकल नॉलेज मिळवून उपयोग नाही आहे की बाबा ज्ञानयोगीला शुक्ल मार्ग मिळतो आणि कर्मकांडीला कृष्ण मार्गावर जावं लागतं. तर त्याचं आपल्याला डिटेलमध्ये नॉलेज कळलं पाहिजे आपल्याला की ह्या शुक्ल मार्गावरती चालणं चांगलं आहे का कृष्ण मार्गावरती चांगलं चालणं आहे का त्यापेक्षाही अजून कोणता चांगला मार्ग आहे ते. म्हणून खरी आज माझी इच्छा होती 27वा श्लोक पण घेण्याची, पण नाही वेळ मिळाला. तर 27व्या श्लोकामध्ये कृष्णाने सांगितलंय की हे जे काही 23व्या श्लोकापासून 26व्या श्लोकापर्यंत मी सांगितलं, हे एका योगीला किंवा एका भक्ताला ॲप्लिकेबल नाही आहे म्हणून. तर ह्याच्याने सीमा माताजी, तुम्ही 23व्या श्लोकावरती का 24व्या श्लोकावरती हा प्रश्न विचारलेला ना, तर त्याचं उत्तर कृष्ण आपल्याला 27व्या श्लोकात देतोय. एका भक्ताला काय ॲप्लिकेबल आहे ते तो 27व्या श्लोकात सांगतो. आणि 28वा श्लोक म्हणजे जो शेवटचा श्लोक आहे 8व्या अध्यायाचा, त्याच्यामध्ये तो फायनल प्रिन्सिपल सांगतो आणि म्हणजे तो टॉपमोस्ट वर्स आहे 8व्या अध्यायाचा, म्हणजे वन ऑफ द टॉपमोस्ट. हरे कृष्ण. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या आठवड्यामध्ये. हरे कृष्ण. चला भेटू आपण पुढच्या आठवड्यात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. Hare Krishna, Krishna